तुम्हाला पण वाटतं आहे ना, की हे सगळं मी चॉप केलं आहे बारीक म्हणजे मी काहीतरी भाजी बनवणार आहे शिमला मिरचीची किंवा पनीरची. पण नाही, मी बनवते आहे पिझ्झा. ॲक्चुअली मला स्वतःलाच वाटलं होतं हे कट करताना, की मी भाजीची रेसिपी करते आहे का काही. पण नाही, मी एक वेगळ्या पद्धतीने पिझ्झा बनवते. वेगळं वगैरे काही नाही आहे. तेच आहे, फक्त छोटं कट केलं आहे. सो मी त्याचं सगळं इन्ग्रेडियंट्स तुम्हाला इकडे दाखवलं आहेत आणि हे आता एका बाउलमध्ये मिक्स करायचं आहे सगळंच जे काही तुमच्या फ्रीजमध्ये असेल सगळं घ्या आणि टाकून द्या एका बाउलमध्ये. हे जे टॉपिंग आहे ते पिझ्झा टॉपिंग आहे, ते तुम्हाला इझिली डीमार्ट किंवा कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळेल. त्यानंतर थोडासा केचप घेतला, तुम्ही छोटासा ₹1 पॅकेट आणून पण टाकू शकता. त्यानंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स एकदम इम्पॉर्टंट आहेत आणि 2-3 पनीरचे क्यूब्स आहेत ते असेच रँडम टाकले आणि थोडंसं मीठ. हे तर इम्पॉर्टंट आहे. मॉझरेलाचं चीज आहे, त्याच्याशिवाय पिझ्झा कसाच होणार. आता हे जे पिझ्झा बेस आहे ते मी होल व्हीट पिझ्झा बेस घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बिलकुलच मैदा नाही आहे. तर जे बोलमध्ये मिक्स केलेलं मिक्सचर आहे ते फक्त त्यावर मी असंच रँडम टाकलं आहे सगळं. वरून थोडंसं एक्स्ट्रा चीज टाकलं आहे. मला चीज बिलकुल आवडत नाही, पण हे फक्त माझ्या हजबंडसाठी मी टाकलं आहे नावाला. आणि हे असे क्यूब्स पनीरचे मी डायरेक्ट टाकलेत, ते प्रोटीन इंटेक माझं दिवसाचं कंप्लीट व्हावं म्हणून. आणि ॲक्च्युली कोणाकोणाला कंटाळा येतो स्वतःच्या हातचं जेवण बनवून खायचा. मला तर भरपूर येतो आणि मी असे काहीतरी कुटाणे करत असते, कारण की भाजी चपाती मला शक्यतो स्वतःच्या हातची आवडतच नाही. आता प्रीहीट केलेलं जे कुकर आहे त्यामध्ये मी हे कितीही मेहनत करून टाकलं आहे, कारण की कढईमध्ये लास्ट टाईम माझा पिझ्झा जळाला होता. त्यामुळे आता ही नवीन काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करते, बघू होतो आहे का. आणि ते झालं. हां, ते कच्चंसारखं दिसतं आहे, पण मी जेव्हा चेक केलं पण ते बिलकुलही कच्चं नव्हतं. आपल्याकडे OTG नसल्यामुळे हे असं दिसतं आहे, पण ते तसं नाही आहे. ते भरपूर चांगल्या प्रकारे शिजलं आहे, स्टीम झालं आहे आणि चीज कमी टाकल्यामुळे वरून ते एक चीजचं लेयर येते ते बिलकुल येत नाही आहे. आता टेस्टसाठी अजून एक्स्ट्रा मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि सॉस मला भरपूर आवडतो पिझ्झासोबत. तुम्ही हसाल पण मी खाते. आणि मी असा कट करून घेतला. होल व्हीट पिझ्झा असल्यामुळे तो मैद्यासारखा असा कडक नाही झाला आहे, क्रिस्पी नाही झाला आहे. तो थोडासा सॉफ्ट आहे म्हणून तो पटकन कट होतो आणि हे असं साईडने थोडंसं तुटतं आहे. पण ट्रस्ट, ह्यामध्ये बिलकुल कॅलरीज नाही आहेत. आय डोंट नो, पॅकेटवर तर तसंच लिहिलं आहे की बिलकुलही कॅलरीज नाही आहे आणि 11 ग्राम प्रोटीन आहे ह्यामध्ये पिझ्झा बेसमध्ये. आणि हे मी 0 शुगर ॲडेड कोक किंवा पेप्सी म्हणू शकता जे घेतलं आहे. आता ब्रँड मला चेक करावं लागेल कोणता आहे, पेप्सी आहे की कोक आहे, पण 0 शुगर आहे. आणि मी असं काहीतरी अतरंगी करून नेहमीच खात असते. तुम्ही पण खा आणि प्रोटीन कंप्लीट करा.